विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्या विनाच होईल की काय अशी शक्यता आणि हाच मुद्दा लावून धरलाय ठाकरेंच्या शिवसेनेनं। मात्र याच विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरेंच्या शिवसेनेतच अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा, कारण मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेते पदासाठी अनुभवी आमदार भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं। पण आता भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपदी नेमण्याची ठाकरे गटात चर्चा आहे। उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना हे पद मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत असं बोललं जातंय। यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका, सत्ताधाऱ्यांनी बातमी पेरली आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। सरकारमध्येच दोन विरोधी पक्षनेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे। पण एक लक्षात घ्या तुम्ही, जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत, एक पक्ष दोन गट असे जे आहेत, त्याच्यातून एका गटामधून 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत। जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील, त्यांना फंड असेल, चांगलं मिळालेलं आहे। आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले वरिष्ठ सहकारी प्रतिनिधी पंकज दळवी। या क्षणी नागपूरला विधिमंडळ अधिवेशन कव्हर करण्यासाठी आहेत। पंकज, यावर काय तोडगा निघणार आहे? दोन गोष्टी आहेत, खरंच असं शिवसेनेअंतर्गत चाललंय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजप या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहत आहे? प्रसन्न सर, दोन्ही प्रश्नांची उत्तर अतिशय सोपी आहे। जी इकडे विधानभवनामध्ये जे राजकारण सुरू आहे, भास्कर जाधव यांचे पक्षांतर्गत कुरबुरी सुरू आहेत का, तर त्याचं स्पष्ट आणि सरळ उत्तर हो असंच आहे। आणि या सगळ्यावरती बीजेपीचं लक्ष हे नक्कीच असणार आहे, कारण आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता। आपल्यासोबत नाना पटोले आहेत प्रसन्न सर, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाना, अधिवेशनाचा पहिला दिवस होता, खरं तर प्रश्नांवरती अधिवेशन गाजायला पाहिजे होतं, मात्र आज विरोधी पक्षनेता कोण याच्यावरनं गाजलं? भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सगळी नावं यायला लागली पुढे। आम्ही विषय मांडला विधानसभेत, आपल्याला लक्षात असेल, विरोधी पक्षनेते पदाचं तर गाजर ते दाखवायचा प्रयत्न करतात आहेत, पण मूळ प्रश्न आहे की हैदराबाद गॅझेटर त्याच्यामध्ये ओबीसी वर्सेस मवियाकडून कोण असेल अध्यक्षपदासाठी? आदित्य ठाकरेंच्या नावाबद्दल पंकज त्यांना विचार, आणि मवियाकडून कोणी नाव सुचवण्यात येणार आहे? मवियाकडनं बंजारा वर्सेस आदिवासी हे वाद निर्माण केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे असा ओला दुष्काळ पडलेला आहे। जवळपास 84,000 हेक्टर जमीन, 84,00,000 हेक्टर जमीन पूर्ण बाधित झालेले। प्रश्न विचारता, एवढं सगळं असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता नाहीये, मवियाकडनं कोणाचं नाव सुचवलं जातंय? मवियाकडनं परिषदेसाठी नाव सुचवलं जाणार आहे? मुद्दा तो नाहीये, मुद्दा असा आहे की त्यांना करायचं नाहीये। ते बेईमानीने निवडून आलेले सरकार आहे, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले सरकार आहे, यांना लोकशाही मान्य नाही आहे। आदित्य ठाकरेंच्या नावाला पाठिंबा असेल का? शिवसेनेकडून पुढाकार आल्यास आदित्य ठाकरेंच्या नावाला पाठिंबा असेल का? आदित्य ठाकरेंच्या नावाला पाठिंबा असेल का तुमचा? त्यांच्या पक्षाने नाव द्यायचं आहे, त्या आम्हाला पाठिंबा द्यायचं ते आपोआप होतं, त्याला काही मतदान नसतं। आदित्य ठाकरे विरोधी पक्षाचे झाले तर चालतील? अरे बाबा, त्यांच्या पक्षाने नाव द्यायचं, आम्हाला निर्णय घेतला त्यांनी तर? त्यांच्या पक्षाचा निर्णय। मग कसं काय अचानक आदित्य ठाकरेंचं नाव कसं पुढे आलं? भास्कर जाधवनं साईडलाईन केलं जातं का? पक्षांतर्गत कुरबुरी दिसत आहेत तुम्हाला याच्यामध्ये? मुद्दा तो नाही आहे। हे सगळे मुद्दे जे आहेत जनतेचे, ते डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं मीडियामध्ये ते पेरले जातात आहेत। मी तुम्हाला सांगितलं की मराठा वर्सेस ओबीसी, बंजारा वर्सेस आदिवासी, मवियाकडनं एकत्र बैठक घेऊन नाव देण्यात येणार आहे का? शेवटचा प्रश्न, मवियाकडनं बैठक घेऊन एखादं नाव समोर देण्यात येणार आहे का भाजपला? हे प्रश्न सर पुन्हा एकदा शेवटचं की बैठक घेऊन एकत्रित काहीतरी समन्वयाने नाव ठरवून येणार आहे का? एखादं नाव मवियाची बैठक घ्याल का त्याच्यासाठी? मला एक सांगितलं, आमची सगळी बैठका झालेल्या आहेत, सगळं झालेलं आहे। त्यांनी ज्या दिवशी गोंधळ का होते? बैठका झाल्या असतील तरी कधी प्रोग्राम जाहीर करावा ना एक्झॅक्टली पंकज, एकूणच त्यांची थोडीशी पंचायत झाल्यासारखी दिसते, पण एवढा नक्की काही राग लपवता आला नाही त्यांना। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। काँग्रेसची अडचण अशी आहे की धड समर्थन द्यावं तर काँग्रेसच्या बाबतीत निर्णय झालेला नाहीये, आणि समर्थन न द्यावं तरी सुद्धा कोणतंच नाव देण्यात आलेलं नाहीये विरोधी पक्षनेते पदासाठी। त्यामुळे याच्यातून मविया कसा मार्ग काढते ते बघावं लागेल।